नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जागतिक लोकसंख्या. आपल्या स्रोतांच्या सुरुवातीलाच रॅल्फ वॉल्डो इमर्सन यांची एक सुंदर कविता आहे, जी म्हणते की कोणत्याही देशाची खरी संपत्ती सोने चांदी नसून तेथील माणसे आहेत. माणसंच राष्ट्राला महान आणि सामर्थ्यवान बनवतात. आणि म्हणूनच ही माणसं पृथ्वीवर कशी पसरलेली आहेत हे समजून घेणं खूपच आकर्षक ठरतं. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण हे पाहणार आहोत की जगाच्या नकाशावर काही ठिकाणी माणसांची अक्षरशः गर्दी का असे, तर काही ठिकाणी मैलोनमैल कोणीच का दिसत नाही. हो, हा केवळ योगायोग आहे की यामागे काही ठोस नियम आहेत? बरोबर. चला तर मग याच नियमांचा शोध घेऊया. स्रोतांमधली पहिलीच गोष्ट वाचून मी खरं तर थक्क झाले. कोणती? त्यात म्हटलं आहे की जगातील 90% लोकसंख्या केवळ 10% जमिनीवर राहते. एक मिनिट, 90% लोक फक्त 10% जमिनीवर? हो, हे खरं आहे. म्हणजे आपण सगळे अक्षरशः एकावर एक राहत आहोत. हे तर अविश्वसनीय आहे. असं का होतं? हेच तर या विषयाचं रहस्य आहे की नाही. आणि हे असमान वितरण समजून घेण्यासाठी लोकसंख्येची घनता ही संकल्पना वापरली जाते. अच्छा, लोकसंख्येची घनता. हो, पण याचा अर्थ फक्त गर्दी असा नाही बरं का. घनता आपल्याला फक्त किती माणसं आहेत हे नाही सांगत, तर त्या जागेची भार सहन करण्याची क्षमता किती आहे हे पण सांगते. म्हणजे एखादं उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा क्षळ नावाचा एक प्रदेश आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे 100 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे 1.5 लाख. तर घनता किती झाली? 1500 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. अगदी बरोबर. पण हीच घनता मुंबईत आणि वाळवंटात सारखी असेल का? नाही. त्यामुळे घनता ही त्या जागेच्या क्षमतेच्या संदर्भात बघायला हवी. जॉर्ज बी क्रेसी यांनी आशियाबद्दल जे म्हटले होते की आशियात काही ठिकाणी खूप कमी लोक आहेत आणि काही ठिकाणी खूप जास्त, ते आज संपूर्ण जगाला लागू होतं. आणि ही असमानता फक्त खंडांमध्ये नाहीये. स्रोतांनुसार जगातले फक्त 10 देश मिळून जगाच्या 60% लोकसंख्येचा भार उचलतात. आणि त्यातलेही 6 देश आशियातले आहेत. हो. यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो, लोक काही विशिष्ट ठिकाणीच राहणं का पसंत करतात? याचं उत्तर त्या घटकांमध्ये दडलं आहे जे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. आपण त्यांना 3 भागांमध्ये विभागू शकतो. भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक. अगदी बरोबर. आपण भौगोलिक घटकांपासून सुरुवात करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची उपलब्धता. पाणी हे जीवनाचा आधार आहे. हो, त्यामुळे जिथे गोडं पाणी सहज मिळतं तिथेच मानवी संस्कृती बहरली. बरोबर. म्हणूनच जगातील बहुतेक नदी खोऱ्यांमध्ये दाट लोकवस्ती आढळते. आणि दुसरा घटक म्हणजे भूरूप, म्हणजे जमिनीचा प्रकार. हो, लोक सपाट मैदानं आणि मंद उताराच्या प्रदेशात राहायला प्राधान्य देतात. कारण अशा ठिकाणी शेती करणं, रस्ते आणि उद्योग उभारणं सोपं असतं. अगदी. याउलट हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशात वाहतुकीच्या सोयींचा अभाव असतो, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. आणि हवामानाचाही परिणाम होत असणारच. नक्कीच. अति उष्ण किंवा अति थंड हवामान मानवी वस्तीसाठी अनुकूल नसतं. म्हणूनच भूमध्यसागरीय प्रदेशांसारखे सुखद हवामान असलेले प्रदेश लोकांना आकर्षित करतात. आणि शेवटचा भौगोलिक घटक म्हणजे माती, मृदा. हो, सुपीक गळाची माती शेतीसाठी उत्तम असते. त्यामुळे अशा प्रदेशात जास्त लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते. ठीक आहे. हे झाले भौगोलिक घटक. आता आर्थिक घटकांबद्दल बोलूया. हे घटक लोकांना एखाद्या ठिकाणाकडे कसे खेचून आणतात हे पाहणं रंजक ठरेल. यात 3 मुख्य घटक आहेत. पहिला म्हणजे खनिजे. खनिजे. हो, ज्या भागात खनिज साठे आहेत तिथे खाणकाम आणि उद्योगधंदे वाढतात, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. याचं काही उदाहरण आहे का? आहे ना. आफ्रिकेतील कटांगा, झांबिया, तांबेपट्टा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अच्छा. आणि दुसरा घटक? दुसरा आणि कदाचित सर्वात मोठा घटक म्हणजे नागरीकरण, शहरं. हो, शहरं रोजगाराच्या चांगल्या संधी, शिक्षण, आरोग्य सुविधा, वाहतूक सगळं काही देतात. बरोबर. आणि शहराच्या याच आकर्षणामुळे लोक खेड्यातून शहरांकडे स्थलांतरित होतात. आणि तिसरा घटक औद्योगिकीकरण असेल, बरोबर? अगदी. औद्योगिक पट्टे मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करतात. यात केवळ कामगारच नव्हे तर त्यांना सेवा पुरवणारे वाहतूकदार, दुकानदार, बँक कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक अशा अनेकांचा समावेश असतो. हो, जपानमधील कोबे ओसाका प्रदेश हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि तिसरा आणि शेवटचा प्रकार म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक.
होय, काही ठिकाणे धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्वामुळे लोकांना आकर्षित करतात. आणि त्याच वेळी जिथे सामाजिक आणि राजकीय अशांतता असते तिथून लोक दूर जातात. बरोबर. काही वेळा तर सरकार स्वतः विरळ लोकवस्तीच्या भागात लोकांना राहण्यासाठी प्रोत्साहन देते. वा, म्हणजे लोक कुठे राहणार हे ठरवण्यामागे इतकी कारणं आहेत. आता आपण लोकसंख्येच्या वितरणाकडून तिच्या बदलाकडे वळूया. लोकसंख्या वाढ म्हणजे नेमकं काय आणि ती कशी मोजली जाते? लोकसंख्या वाढ किंवा बदल म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत एखाद्या प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत होणारा बदल. हा बदल सकारात्मक म्हणजे वाढ किंवा नकारात्मक म्हणजे घट असू शकतो. अच्छा. यात काही संकल्पना महत्वाच्या आहेत. नैसर्गिक वाढ म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्यातील फरक. आणि वास्तविक वाढ? वास्तविक वाढ म्हणजे जन्म वजा मृत्यू अधिक आवक स्थलांतर वजा जावक स्थलांतर. हे आकडे मोजण्यासाठी काही विशिष्ट पद्धत वापरतात का? हो. त्यासाठी अशोधित जन्मदर म्हणजे क्रूड बर्थ रेट आणि अशोधित मृत्यूदर म्हणजे क्रूड डेथ रेट हे मापदंड वापरले जातात. म्हणजे प्रति 1000 लोकसंख्येमागे एका वर्षात किती बाळं जन्माला आली किंवा किती लोकांचा मृत्यू झाला हे आकडे. ठीक आहे. जन्म आणि मृत्यू व्यतिरिक्त तिसरा महत्वाचा घटक म्हणजे स्थलांतर. हो, आणि स्थलांतर हा लोकसंख्येचा आकार बदलणारा एक खूप महत्वाचा घटक आहे. लोक चांगल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनासाठी स्थलांतर करतात. यावर परिणाम करणारे घटक कोणते? 2 प्रकारचे घटक आहेत. अपकर्षण म्हणजे पुश फॅक्टर्स आणि अभिकर्षण म्हणजे पुल फॅक्टर्स. पुश अँड पुल. सोपं आहे. हो. अपकर्षण किंवा पुश घटक म्हणजे ते घटक जे लोकांना त्यांच्या मूळ जागेवरून ढकलतात. जसे की बेरोजगारी, खराब राहणीमान, राजकीय अशांतता किंवा नैसर्गिक आपत्ती. अगदी बरोबर. आणि अभिकर्षण किंवा पुल घटक म्हणजे जे नवीन ठिकाण अधिक आकर्षक बनवतात. जसं की रोजगाराच्या चांगल्या संधी, शांतता आणि स्थैर्य, मालमत्तेची सुरक्षितता आणि चांगले हवामान. अगदी. लोक समस्यांपासून दूर आणि संधींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे जन्म, मृत्यू, स्थलांतर या सर्व बदलांना एकत्र समजून घेण्यासाठी काही सिद्धांत आहे का? हो आहे. त्यासाठी लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण सिद्धांत म्हणजेच डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी वापरली जाते. अच्छा. काय सांगतो हा सिद्धांत? हा सिद्धांत सांगतो की कोणताही समाज ग्रामीण, कृषीप्रधान आणि अशिक्षित अवस्थेतून शहरी, औद्योगिक आणि साक्षर समाजाकडे प्रगती करतो. तेव्हा तिथली लोकसंख्या बदलते. हो. तिथली लोकसंख्या उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदरातून कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदराकडे बदलते. आणि हे बदल 3 टप्प्यांत होतात. 3 टप्पे? पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा म्हणजे उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर. या काळात लोकसंख्या वाढीचा वेग खूप कमी असतो. कारण जेवढे जन्माला येतात साधारण तेवढेच मृत्यू पावतात. बरोबर. समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो. 200 वर्षांपूर्वी जगातील सर्व देश याच टप्प्यात होते. आणि मग दुसरा टप्पा? दुसऱ्या टप्प्यात देशाचा विकास सुरू होतो. आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा सुधारतात. त्यामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो. पण जन्मदर तसाच उच्च राहतो. हो. यामुळे काय होतं की जन्म आणि मृत्यूदरात मोठी तफावत निर्माण होते आणि लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते. यालाच लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. आणि मग तिसरा शेवटचा टप्पा? तिसऱ्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही लक्षणीयरित्या कमी होतात. का? कारण समाज आता शहरी, साक्षर आणि तंत्रज्ञानात प्रगत झालेला असतो. लोकांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व कळतं. अच्छा. त्यामुळे लोकसंख्या स्थिर होते किंवा खूप हळू वाढते? अगदी बरोबर. आजचे बहुतेक विकसित देश याच टप्प्यात आहेत. म्हणजे लोकसंख्या इतक्या वेगाने वाढत असताना तिच्या नियंत्रणासाठी काय उपाय सांगितले आहेत? स्रोतांमध्ये कुटुंब नियोजनाचा उल्लेख आहे. म्हणजे मुलांच्या जन्मामध्ये अंतर ठेवणे किंवा जन्म थांबवणे. आणि यासाठी सरकार काय करू शकतं? कुटुंब नियोजन सेवांची उपलब्धता वाढवणे, गर्भनिरोधकांची मोफत उपलब्धता करून देणे आणि मोठ्या कुटुंबांसाठी कर प्रोत्साहनांचा अभाव यांसारखे उपाय लोकसंख्या नियंत्रणात मदत करू शकतात. हे ऐकताना मला थॉमस माल्थस यांची आठवण झाली. त्यांनी 1798 मध्ये सांगितलं होतं की लोकांची संख्या अन्नपुरवठ्यापेक्षा वेगाने वाढेल. हो. आणि त्यामुळे दुष्काळ, रोगराई आणि युद्धासारख्या आपत्ती येतील. हे आजही तितकेच महत्त्वाचे वाटते, नाही का? नक्कीच. तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण जागतिक लोकसंख्येचे असमान वितरण, त्यामागील भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक कारणे,
तसेच लोकसंख्या बदलाचे घटक जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यांचा अभ्यास केला. आपण लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांताच्या माध्यमातून लोकसंख्या बदलाचे टप्पेही समजून घेतले. ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. कोणता? स्रोतांमध्ये उल्लेख आहे की सरकार काही वेळा विरळ लोकवस्तीच्या भागात लोकांना स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन देते. हो. भविष्यात हवामान बदल आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे आपल्याला सरकारांकडून मोठ्या प्रमाणावर नियोजित स्थलांतर पाहायला मिळेल का? आणि मानवतेने कुठे राहावे हे ठरवण्यासाठी कोणते नवीन अपकर्षण आणि अभिकर्षण घटक उदयास येतील यावर विचार करायला हवा.